आजपर्यंत दिल्लीच्या लाल्याने आरक्षण तर दिलंच नाही, आरक्षणामध्ये काड्या घालायचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा ते आलूबोंडा सोडलाय, जे की मराठ्यांचं आरक्षण निघावं म्हणून प्रयत्न करतोय, पुन्हा त्या टोळीमध्ये सामील झालाय। तुम्हाला आलूबोंडा लक्षात आला ना? आलूबोंड्यासारखे तोंड असलेला तो फुगलेला आलूबोंडा आलं का? हां, तेच ते आता ते येवल्या फिवल्याच्या टोळीमध्ये सध्या सहभागी झालाय आणि सांगताय गॅजेट कॅन्सल करा। अरे हरामखोरांनो, आमचंच आरक्षण घेऊन तुम्ही घुसलात 94च्या GRच्या माध्यमातून। आता जर आमचं गॅजेट जर कॅन्सल झालं तर 94चा GR सुद्धा कॅन्सल होणार आणि जे नवीन नवीन आरक्षणामध्ये घुसलेत ना ते अभी मजा आएगा ना भिडो आरक्षणाच्या, कारण ते कोर्टाच्या माध्यमातून होणार आहे। आम्ही फेकून देणार नाही, कारण आम्ही कुणाच्याही पोटावरती लात मारण्याचं काम करत नाहीत। आम्ही कोणाचंही आरक्षण घालावं म्हणून कधीही प्रयत्न केला नाही। आम्ही तुम्हाला भेटताना त्याचं दुःखसुद्धा व्यक्त केलं नाही आणि आज आमच्या पोरांना जर भेटलं आहे आणि तुम्ही जर दुःख व्यक्त करत असाल आणि पुन्हा ते घालण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा कोर्टात जाऊ आणि तो आलूबोंडा आणि लाल्या तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि त्या टोळीसोबत जरी मिक्स जरी झाले तर आता ज्यांनी आरक्षण दिलं आहे त्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहेत आणि त्यांना पुन्हा मी सांगतो आहे की आमचं आरक्षण जर गेलं तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीसुद्धा असणार आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।